पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं महत्त्वाची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 27 फेब्रुवारी शुक्रवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सकाळपासूनच लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पसरलेले आहे। बघा, लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मागच्या 2-3 दिवसांपासून जानेवारी महिन्याचे 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा होत होता। आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची चिंता लागलेली होती, तर तुमचे फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची चिंता सुद्धा मिटलेली आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की सकाळपासून आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता आणि ज्यांना जानेवारी महिन्याचा 19 हप्ता मिळालेला नव्हता तर त्यांना जानेवारीचा 19 हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता मिळत आहे। कारण लाडक्या बहिणींनो, बघा, विचार करायला गेला तर जानेवारीचा हप्ता अजून काही बहिणींना यायचा शिल्लक राहिलेला आहे, तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा आज सुद्धा वितरण सुरू आहे। यासोबत लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट विस्तार सुद्धा होतच आहे। तर एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाते या बँकेपैकी असेल तर तुमची सुद्धा जानेवारीच्या 19 हप्त्याची आणि फेब्रुवारीच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेलं होतं, त्यामुळे जानेवारी हप्ता येण्यासाठी उशीर झालेला होता। परंतु लाडक्या बहिणींनो, आता जानेवारी हप्ता तुमच्या खात्यामध्ये मागच्या 8 दिवसांपासून याचं वितरण सुरूच आहे। कारण 18 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय म्हणजे GR काढण्यात आलेला होता, त्यानंतर लगेच 2-3 दिवसानंतर वितरण सुरू झालेलं होतं। आज सुद्धा हे वितरण अशाच पद्धतीने सुरूच आहे। यासोबत लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तर फेब्रुवारी महिना आता संपत आलेला आहे। आज फेब्रुवारी महिन्याच्या शेवटचा आदला दिवस आहे, म्हणजे 27 फेब्रुवारी आहे। उद्या 28 फेब्रुवारी आहे, म्हणजे फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे। एकंदरीत विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्या महिन्याचा हप्ता जमा केला जात असतो, परंतु फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळत होती। परंतु लाडक्या बहिणींना आज 27 फेब्रुवारी आणि उद्या 28 फेब्रुवारी राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचा घोड होत आहे। कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट आज जानेवारीचा हप्ता वितरित होत आहे। यासोबत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट विस्तार सुद्धा होणार आहे। तर एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का, ही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे तुम्ही तपासून पाहायचं आहे। कारण तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, लाडक्या बहिणींनो, या सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना पुढे येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या सरकारच्या माध्यमातून योगदान देण्यात आलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हे सरकार ही लाडकी बहीण योजना काय बंद होऊन देणार नाही, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू होत्या। लाडकी बहीण योजना बंद होणार अशा प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये पसरत होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांनी शब्द दिलेला होता की जोपर्यंत आमची सत्ता आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। अशाच पद्धतीने ही लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू सुद्धा राहणार आहे। आणि तुम्ही सुद्धा सध्याच्या स्थितीला पाहत आहात की लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरूच आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना ही लाडकी बहीण योजना जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत बंद होणार नाही। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत सांगायचं झालं तर ज्या बहिणींच्या खात्यामध्ये KYC अर्धवट राहिल्यामुळे, KYC चुकल्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरचे 3000 रुपये आलेले नव्हते, तर त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा एक गुड न्यूज आलेली आहे। यासोबत लाडक्या बहिणींनो, ज्यांना जानेवारी हप्ता मिळालेला आहे आणि अजून फेब्रुवारी हप्ता आलेला नसेल त्यांच्यासाठी सुद्धा एक गुड न्यूज समोर
समोर आलेला आहे आणि ज्यांच्या खात्यामध्ये अजून जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये आलेले नसतील तर त्यांच्यासाठी तर डबल आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 4 महिन्यांचा 1 रुपया सुद्धा आलेला नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे, कारण तुमचे डायरेक्ट भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। एकंदरीत राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण जानेवारी हप्त्यासाठी आणि फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी कोणकोणते नियम, कोणकोणत्या पात्रता, अटी, शर्ती कोणकोणत्या आहेत ते आपण सविस्तर बघून घ्यात। कारण पात्रतेमध्ये जर तुम्ही बसलात, अटी शर्तींमध्ये बसलात तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये बसला नाहीत तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची फक्त वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये बसत आहात का हे तुम्ही चेक करायचं आहे। यासोबत ज्यांची केवायसी पूर्ण झालेली होते तर त्यांच्यासाठी तर आनंदाची बातमी आहे, परंतु ज्यांची केवायसी अर्धवट राहिलेली होते, ज्यांनी केवायसी केलेले नव्हते तर त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, केवायसी मुळे भरपूर लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला होता। भरपूर लाडक्या बहिणींच्या पर्यंत हप्त्यांचे पैसे या केवायसी मुळे पोहोचलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यातील बहुतांश बहिणींची केवायसी ही पूर्ण झालेली आहे। केवायसी पूर्ण झाल्यामुळे त्यांना काळजी आणि चिंता करण्याची गरज भासत नाहीये, परंतु राज्यातील अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांची केवायसी अजून करायची बाकी होती। त्यामुळे लाडक्या बहिणींना केवायसीची तारीख वाढवून तर देण्यात आलेली आहे। त्यामुळे केवायसी तुम्ही तात्काळ करायची आहे। तात्काळ केवायसी केले तर तात्काळ पैसे, परंतु केवायसी करायला उशीर केला, केवायसी केले नाहीत तर पैसे येणार नाहीत। बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट मुद्द्यावरती वळूयात। बघा, विचार करायला गेला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम हे तिघेजण लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी प्रत्येक महिन्याला 1500 रुपये, 6 महिन्यांचे 9000 रुपये आणि वर्षाकाठी 18000 रुपये वितरित करत असतात। मागच्या 1.5 वर्षांपासून म्हणजेच 28 जानेवारी 2024 पासून ही योजना सुरू आहे आणि ही योजना अशाच पद्धतीने पुढे 2-3 वर्ष अजून सुरू राहणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी बघून घेऊयात। यासोबत आज सर्व मिळून किती पैसे, कोणाला पैसे मिळणार नाहीत, ज्यांना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नव्हते त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे येणार आहेत का याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देऊन टाकतो। यासोबत काल भरपूर लाडक्या बहिणींनी विचारपूस केलेली होते की आम्हाला 3 गॅसचे पैसे कधी येतील, आम्हाला शिलाई मशीनचा अर्ज करायचा आहे तर तो अर्ज कधीपासून करू शकतो, पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करायचा आहे, शेळी पालन योजना, गायगोठा अनुदान योजना अशा सरकारी योजनांचा आम्हाला सुद्धा लाभ घ्यायचा आहे तर आम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतो, कधीपासून अर्ज करू शकतो, अशा प्रकारचे प्रश्न भरपूर लाडक्या बहिणींनी उपस्थित केलेले होते। तर या प्रश्नांचा तोडगा सुद्धा आता सुटत आहे। एकंदरीत आपण यांचा अर्ज कसा करायचा असतो, कुठे करायचा असतो, कधीपर्यंत करायचा असतो याची संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाते, परंतु अर्धवट माहिती पाहिले की तुमच्यापर्यंत चुकीचा मेसेज पोहोचत असतो। त्यामुळे पुढचे 8 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ सविस्तर पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी तर पाहणार आहोत, परंतु विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सोडण्यात आलेला होता, परंतु मागच्या नोव्हेंबर हप्त्यापासून नोव्हेंबर, डिसेंबर यासोबत जानेवारी हप्ता तर या 3 हप्त्यांचे पैसे वेळेवरती न आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये कुठेतरी संभ्रम पाहायला मिळत होता। लाडक्या बहिणी कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या। तर याच लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट जानेवारीचा हप्ता आता वितरित करण्यात आलेला आहे। आज सुद्धा जानेवारीचा हप्ता वितरित होत आहे आणि या लाडक्या बहिणींना ज्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची वाट पाहत होत्या तर त्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळून त्या लाडक्या बहिणी आज खुश झाल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे। कारण फेब्रुवारीचा हप्ता कोणकोणत्या बहिणींना, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये तर याविषयी महत्त्वाची संपूर्ण सविस्तर माहिती समोर आलेली आहे। तर ती माहिती सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार हा हप्ता फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये खटाखट विस्तार होणार आहे। त्यामुळे तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात हे तुम्ही तपासून घ्यायचं आहे आणि ज्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 4 महिन्यांचा 1 रुपया सुद्धा अजून आलेला नसेल तर त्या लाडक्या बहिणींनी तात्काळ एक काम करायचं आहे। हे काम केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु हे एक काम
केलं नाहीत तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडके बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो महत्त्वाची 2-3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। कारण ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्याच लाडक्या बहिणींना दिलासा मिळून त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली नसतील तर त्यांना दिलासा मिळणार नाही, त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार नाही, त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत। आता बघा लाडक्या बहिणींना हे कामे कोणकोणते आहेत ते तर आपण सविस्तर पाहणार आहोत, परंतु हे कामे कोणकोणते आहेत हे पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुमच्या खात्यामध्ये अजून जानेवारी हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला सुद्धा तात्काळ एक काम करावं लागणार आहे, तर ते काम कोणतं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर या लाडकी बहीण योजनेची नवीन नियमावली जाहीर झालेली आहे, कारण लाडकी बहिणींना ही योजना 2024 सालामध्ये सुरू करण्यात आलेली होते। 2024 सालामध्ये वेगळे नियम होते, 2025 सालामध्ये वेगळे नियम आणि आता 2026 साल सुरू आहे, तर या 2026 सालामध्ये सुद्धा वेगळे नियम आहेत। जर तुम्ही या 2026 सालामधील वेगळ्या नियमांमध्ये बसलात तर तुम्हाला 100% पैसे येतील, परंतु जर तुम्ही 2026 मधील वेगळ्या नियमांमध्ये बसला नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडके बहिणींनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर महत्त्वाचे 5 नियम लक्षात घेऊयात, कारण लाडके बहिणींनो पात्र बहिणींची यादी, अपात्र बहिणींची यादी, हप्ता न मिळणाऱ्या बहिणींची यादी अशा पद्धतीने 3 याद्या समोर ठेवण्यात आलेल्या आहेत। तर या 3 याद्यांमध्ये तुमचं नाव कोणत्या यादीमध्ये आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, परंतु लाडके बहिणींनो या गोष्टी पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा राज्यामधील भरपूर अशा महिला होत्या की ज्यांचं उत्पन्न भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये होतं, भरपूर अशा लाडक्या बहिणी होत्या की त्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्यामध्ये राहत नव्हत्या, भरपूर अशा लाडक्या बहिणी होत्या की त्यांच्याकडे 5 एकरांच्या पुढे शेतजमीन होते, राज्यामधील भरपूर अशा लाडक्या बहिणी होत्या की त्या सरकारी कर्मचारी होत्या, तरी पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे सरकारच्या सुद्धा लक्षात आले होते। त्यामुळेच लाडक्या बहिणींना मागच्या काही दिवसांपासून KYC ची प्रोसेस मोठ्या प्रमाणामध्ये राबवली जात होते आणि लाडक्या बहिणींनो ही KYC ची प्रोसेस कशामुळे राबवली जात होती तर त्याचं मुख्य कारण म्हणजे काय की मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते। तर अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी, अशा प्रकारचे घोटाळे परत होऊ नयेत यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या माध्यमातून KYC ची प्रोसेस राबवण्यात आलेली होती। परंतु लाडक्या बहिणींना सांगायची गोष्ट म्हणजे बघा राज्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात, तर या सर्व लाडक्या बहिणींना सरसकट पैसे सोडणं सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये बोजा तयार करत होता, कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या ठिकाणी राज्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात आणि या सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे सोडणं काय शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारने काय केलं की अपात्र बहिणींना या योजनेमधून वगळण्यास सुरुवात करण्यात आलेली होती। तर ते अपात्र बहिणींना कसं वगळायचं त्याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये KYC ची प्रोसेस राबवण्यात आलेली होती। तर या KYC च्या प्रोसेसच्या माध्यमातून भरपूर लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता अपात्र सुद्धा केलं जात आहे। मागच्या काही दिवसांपासून मोठा आकडा या योजनेमधून वगळण्यात आलेला आहे। आता सध्याच्या स्थितीला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना वगळण्यात येत आहे। तर आता बघा लाडक्या बहिणींना विचार करायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी विचारपूस करत होत्या की पैसे कधी येणार, कोणाला पैसे मिळणार, कोणाला पैसे मिळणार नाहीत, फेब्रुवारीचा हप्ता कधीपासून मिळणार, जानेवारीचे पैसे मिळाले नाहीत काय करायचं, नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत, अशा पद्धतीची विचारपूस लाडक्या बहिणी करत होत्या। तर बघा लाडक्या बहिणींना खास तुमच्या या प्रश्नांवरती उत्तर देण्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे। यासोबत आपण फेब्रुवारीचा हप्ता कोणकोणत्या बहिणींना, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये हा हप्ता सोडण्यात येणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। परंतु लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट 2026 सालामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये जे पण काही महत्त्वाचे बदल, नवीन नियम, नवीन अटी, पात्रता ज्या पण काही लागू होत आहे तर त्या पात्रता, अटी, शर्ती आणि नियम कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पाहत आहोत। नियम आणि अटी सविस्तर पाहिल्या की तुमचा फायदा होईल, परंतु जर तुम्ही नियम अटी सविस्तर नाही पाहिल्या, अर्धवट पाहिल्या तर तुमचा तोटा हा 100 आणि 101% होणार आहे। तर एकंदरीत सर्वात महत्त्वाची पहिली पात्रता म्हणजे बघा ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेसच ही पात्रता लावण्यात आलेली होती। तर ही पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजेत। दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचे वय 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे, 65 वर्षांच्या आत असावं। तिसरी पात्रता म्हणजे बहिणींकडे 4 चाकी वाहन कोणत्याही प्रकारचं नसायला पाहिजे। त्याच्या पुढची पात्रता म्हणजे घरामधील
फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असायला पाहिजेत. पुढची पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींमधील बघा या ठिकाणी सांगायचं झालं तर लाडक्या बहिणींकडे मोठ्या प्रमाणामध्ये शेतजमीन नसायला पाहिजे, पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं बंधनकारक होता. तर बघा अशा प्रकारच्या पात्रता, अटी, शर्ती आणि नियम या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी हप्त्यासाठी सुद्धा लावण्यात आलेले आहेत. एकंदरीत सांगायचं झालं तर ही नवीन नियमावली आहे. तर या नवीन नियमावलीमध्ये आणि जुन्या नियमांमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला जानेवारी हप्त्याची काळजी करायची आणि फेब्रुवारी याच्या हप्त्याची काळजी करायची गरज आणि काळजी पडत नाही. आता बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे तुम्ही तपासून घ्या. कारण जर तुम्ही 3 कामे केलेले असतील तर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही 3 कामे केलेले नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा पहिलं काम म्हणजे आपले आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे. दुसरं काम म्हणजे तुम्ही KYC केलेले आहे का हे तपासायचं आहे. त्याच्या पुढचं काम म्हणजे KYC सक्सेसफुल आहे का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. तर अशी महत्त्वाची कामे करा. आधार कार्डवरील नाव असेल, फोटो असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल तर अशा सर्व गोष्टी दुरुस्ती केलेल्या आहेत का तर या गोष्टी सुद्धा तपासायच्या आहेत. तर बघा अशी महत्त्वाची कामे होते. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहत आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट महत्त्वाची आहे तर ती गोष्ट म्हणजे बघा राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 18 फेब्रुवारी नंतर जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही. 18 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय काढण्यात आला. वाटलं 19 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 21, 22 फेब्रुवारी अशा 3-4 दिवसांच्या कालावधीमध्ये जानेवारी हप्ता विस्तार होईल असं वाटत होतं. परंतु 18 फेब्रुवारी नंतर हे पैसे काय जमा झालेले नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो या ठिकाणी 18 फेब्रुवारी नंतर अवघ्या काही दिवसांमध्येच लगेच तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता विस्तार झाला. विचार करायला गेला तर काल 26 फेब्रुवारी होता तर काल सुद्धा वितरण सुरू होता. आज 27 फेब्रुवारी आहे तर आज सुद्धा जानेवारीच्या हप्त्याचं वितरण सुरूच आहे. आणि आता लाडक्या बहिणींनो मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींकडून एक प्रश्न उपस्थित केला जात होता की फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे, फेब्रुवारी महिन्याचे शेवटचे 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, मग आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आज 27 फेब्रुवारी आणि उद्या 28 फेब्रुवारी या 2 दिवसांमध्ये मिळणार का अशा पद्धतीचे प्रश्न भरपूर लाडक्या बहिणींनी विचारलेले होते. तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाहीये. कारण सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप केला जात असतो. परंतु राज्यामध्ये जे काही वातावरण सुरू होतं, राज्यामध्ये दुखवटा जाहीर करण्यात आलेला होता, त्यामुळे हप्ता येण्यासाठी थोडाफार उशीर झालेला होता. परंतु लाडक्या बहिणींना यापुढे उशीर होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना वेळेवरती हप्ता मिळत राहणार आहे. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा अशाच पद्धतीने संपत सुद्धा राहणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामधील पुणे शहरापासून ते मुंबई शहरापासून, नागपूर शहरापासून ते गडचिरोली शहरापर्यंत, परभणी शहरापासून ते बीड शहरापर्यंत, अकोला शहरापासून ते नागपूर शहरापर्यंत, नंदुरबार शहरापासून ते नांदेड शहरांपर्यंत म्हणजेच राज्यामधील जे 36 जिल्हे आहेत तर त्या 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी हप्ता विस्तार होत आहे. यामध्ये सरकारी बँका असू द्या, खासगी पोस्ट अशा सर्व बँकेमध्ये हे पैसे सुद्धा वितरित होत आहे. आणि आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासंदर्भात लवकरच शासन निर्णय त्याचा सुद्धा काढण्यात येईल आणि फेब्रुवारीचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा सुद्धा केला जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. ज्यांना जानेवारी हप्ता अद्याप आलेला नसेल त्यांना आज जानेवारी हप्ता येईल आणि लवकरच फेब्रुवारी हप्त्याचे 1500 रुपये सुद्धा विस्तार होतील. अर्थसंकल्पामध्ये 21 रुपयांचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 21 रुपये मिळू शकतात.